आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र प्रासंगिक. जागतिक ग्राहक दिन गेल्या रविवारी साजरा झाला. या निमित्तानं विविध उपक्रम, कार्यशाळा, चित्रप्रदर्शन, चर्चासत्र आणि व्याख्यानांसह विविध उपक्रम राबवण्यात आले. जागतिक ग्राहक दिनाच्या पार्श्वभूमीवर मान्यवरांनी दिलेली माहिती आज प्रासंगिक या सदरात आपण ऐकणार आहोत. छत्रपती संभाजीनगर इथले अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष तथा उद्योजक अरुण देशपांडे यांनी ग्राहक संरक्षण कायदे आणि ग्राहक चळवळी संदर्भात माहिती देत ग्राहकांनी आपल्या न्याय्य हक्कांसाठी जागरूक राहण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले, आता ग्राहक म्हटलं तुम्हाला तर माहितीये की सगळीकडे पाट्यावर दुकानाच्या याच्यामध्ये सगळं लिहिलेलं असतं की ग्राहक हा देव आहे, ग्राहकाचा संतोष हाच आमचा उद्देश वगैरे वगैरे वगैरे. पण सत्यता अशी असते की याच अडाणी, याच भोळ्या भाबड्या ग्राहकाला तर गंडवल्या जातं. जॉर्ज केनेडीनी अमेरिकेमध्ये ग्राहकाच्या अधिकाराच्या विषयी 15 मार्चला बोलले होते आणि म्हणून 15 मार्च हा जागतिक ग्राहक दिन झालाय. आपल्याकडेही अगदी चाणक्याने सुद्धा लिहून ठेवलेलं आहे की एखाद्या व्यापाऱ्याने वजनामध्ये काही जरा घोटाळा केला किंवा कमी वजन दिलं तर त्याला राजाने काय शिक्षा करावी. थोडक्यात वर्षानुवर्षे, हजारो वर्षापासून ग्राहकाच्या साठी सर्व जी काही यंत्रणा, राजा असेल किंवा आता लोकशाहीमध्ये जर व्यवस्था असेल तर ती पण इकडे सगळीकडे ग्राहकाच्या साठी म्हणून काहीतरी केलं पाहिजे ही निश्चित पद्धतीने व्यवस्था झालेली आहे. फक्त आणि म्हणून मग तो आपला ग्राहक जो आहे केवळ अनाडी आहे, अज्ञानी आहे म्हणून तो फसवला जातो. आता आपण एक 2-3 उदाहरणं घेऊया की सहजपणे कसा फसवला जातो. फसवल्या जाण्याच्या जी कारणं आहेत त्या कारणाच्या मध्ये 50% कारण हे आपला ग्राहक हा अज्ञानी आहे, त्याला माहिती नाही. आता अज्ञानी हा शब्द प्रयोग जरा वेगळा राहील पण त्याला त्या विषयातली माहिती नाही असं आपण म्हणूयात. दुसरं म्हणजे जी व्यवस्था पलीकडून आहे, म्हणजे विक्रेते आहेत, सेवा देणारे आहेत, असे सगळे जे काही आहेत ते सगळेच्या सगळे हे लालूच असलेले आहेत. त्यांना अधिकाधिक प्रॉफिट पाहिजे आणि म्हणून ह्यासाठी ते आपल्याला गणवायचा प्रयत्न करत असतात. आणि तिसरा जो महत्वाचा विषय आहे तो म्हणजे शासनाचे धोरण. शासनाचं धोरण चांगलं असलं ग्राहकाला फायदा होतो, शासनाचं धोरण थोडंसं बदललं तरी सुद्धा ग्राहकाच्या सुविधेवर हा खूप मोठा परिणाम होतो. म्हणून या 2-3 गोष्टी ज्या आहेत म्हणजे आपलं अज्ञान किंवा आपली कमी माहिती, व्यापाऱ्यांचं किंवा सेवा देणाऱ्यांचा लालूच आणि तिसरं म्हणजे शासनाचं धोरण. आणि या सगळ्या याच्यावर आपल्याला सतर्क राहणे एवढा एकच सगळ्यात महत्वाचा विषय आहे. मग सतर्क राहायचं कसं तर पहिल्यांदा एक लक्षात घ्या की 1986 साली ग्राहक संरक्षण कायदा हा निर्माण झाला. त्याप्रमाणे ग्राहकाला काही विशिष्ट पद्धतीचे अधिकार देण्यात आलेले आहेत. काय काय ते अधिकार तर हे जर तुम्ही चांगलं आणि लक्षात ठेवाल अशा पद्धतीने आणि सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगतो. पहिला अधिकार आहे सुरक्षिततेचा, की कोणतीही गोष्ट बाजारातून विकत आणल्याच्या नंतर त्या गोष्टीच्यामुळे आपल्याला इजा होता कामा नये किंवा त्याच्यामुळे काही त्रास होता कामा नये. मग खाद्यपदार्थ असू द्या, इलेक्ट्रिक काही वस्तू असू द्या, उपकरण असू द्या किंवा लहान बाळाला आपण काही खेळणी विकत आणतो आणि ते खेळणी लहान मुलांनी तोंडात घेतल्यामुळे त्याला त्रास झाला, असं कोणतंही कारण जरी घडलं तरी सुद्धा ग्राहकाचा अधिकाराचं हनन झालं, ग्राहकाचा अधिकार तो तिथे जोपासला गेला नाही असा अर्थ निघतो. दुसरं आहे राईट टू चॉईस, म्हणजे आपल्याला निवडीचा अधिकार आहे. म्हणजे आपण अनेकदा बघितलं की बरेचदा आपण भिडस्त असतो, दुकानामध्ये जातो, त्या 50 भगिनी असतात, त्यांनी 50 साड्या बघायचा प्रयत्न करतात आणि त्यांना कोणती आवडत नाही आणि मग आपल्याला असं उगच दडपण राहतं किंवा दुकानदारांनी एवढं सगळं दाखवलं आणि मात्र करायचं आपण. तर असं अजिबात करायचं नाहीये. भारत सरकारच्या लोकसभेमध्ये पारित झालेल्या कायद्याच्या अंतर्गत तुम्ही सगळं दुकान पालथं घातल्यानंतरही मला हे आवडलं नाही एवढं साधं कारण सांगून तुम्ही हाती काढून निघू शकता. तुम्हाला तो एका शब्दानेही तो म्हणू शकत नाहीये की जर एवढं घ्यायचंच नव्हतं तर मग का असं केलं. आता आपण शिकलेले मुलं असणारे हे श्रोत्यामुळे मध्ये ते मोबाईल विकत घेतात, लॅपटॉप विकत घेतात. बरेच असं होतं की लॅपटॉप विकत घ्यायला गेले आणि जे
कॉन्फिगरेशन पाहिजे असतं ते कॉन्फिगरेशन मिळत नाही. मग अशा वेळी काय करायचं? मला नको हे, तुम्ही किती मला पटवायचा प्रयत्न केला तरी मला हा रॅम पाहिजे, हा अमुक अमुक हे पाहिजे, इतका स्पीड पाहिजे, असं सगळं आपण त्याला सांगू शकतो. आणि ते नसेल तर नको, मी दुसरं बघेल. तो दुकानदार तुम्हाला असं म्हणू शकत नाही की आता इतका वेळ तू माझ्याकडनं सगळं बघून घेतलंस आणि मग आता काय करतोस ते घ्यायलाच पाहिजे, असा तो आपल्याला फोर्स करू शकत नाही. हा ग्राहकांना तुम्हाला मिळालेला अधिकार आहे. तिसरा अधिकार आहे तो म्हणजे ग्राहक शिक्षणाचा. म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही विकत घ्यायला जाता, विकत घ्यायला गेल्याच्या नंतर काय होतं की बरेचदा ती कशी ऑपरेट करावी आपल्याला माहित नसतं. मग ते ऑपरेशन आता तो उगीच आपल्याला असं म्हणेल की काय की एवढं तुम्ही दिसायला शिकले सवरले दिसता, साधी गोष्ट कळत नाही का? काय नाही कळत सोडून दे, गोष्ट कशी वापरायची तेवढं सांग. अगदी साधी आपण इस्त्री विकत घ्यायला गेलो, पण आजकाल ती थर्मोस्टॅट मिळते, म्हणजे त्याची टेम्परेचर किती असावं याच्यासाठी म्हणून तिथे बटणं असतात. ते बटणं कसे समजून घ्यायचे, लिहिलेलं आहे वगैरे हे सगळं ठीक आहे, पण तुम्हाला तिथे दुकानदाराला हे सगळं विचारता येतं आणि त्याच्यामध्ये अजिबात भिडस्त राहण्याचं काही कारण नाही. तुम्हाला जोपर्यंत सगळं कळत नाही तोपर्यंत ते मग मिक्सर असू द्या, एखादी तुम्ही आता शेतकरी आहात दुकानात घेतत गेला आणि ते फवारणी यंत्र घेऊ लागले, त्याला पहिल्यांदा सगळ्या गोष्टी बारीक सारी विचारून घ्यायच्या, तरच ती गरज नाही. म्हणून राईट टू एज्युकेशन हा एक आपला त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा अधिकार आपल्याला या कायद्याने दिलेला आहे. नव्याने त्याचं नाव आयोग असं पडलेलं आहे, ग्राहक आयोग. हा देशभरामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुमची समस्या दाखल करून घेण्यासाठी ही व्यवस्था झालेली आहे. हे सगळ्यात महत्वाचे आणि अगदी व्यवस्थित लक्षात घ्या. आणि याच्यामध्ये तुम्हाला वकील लावायची गरज नाही या कायद्याच्या अंतर्गत. त्याच्यानंतर स्वतः जेवढे काही तुमच्याकडे कागदपत्राचे पुरावे आहे त्याच्या 4 प्रतीमध्ये तुम्हाला सबमिट करता येतं. आता तर ई दाखील नावाची जी ऑनलाईन पद्धती आहे त्या पद्धतीने आपल्याला ते सर्व कागदपत्र हे ऑनलाईन स्कॅन करून आपल्या शेजारच्या नेट कॅफेमध्ये जाऊन आपल्याला ते लोड करता येते. ह्याला फक्त 500 रुपये कोर्ट फीस आहे. मग ती तुमची समजा तुम्ही एखादी मोटरसायकल घेतली, ती नीट निघाली नाही, ती तुमची 1 लाखाची तरी 500 रुपये. तुम्ही फ्लॅट विकत घेतला, तो नीट निघाला नाहीये, पाणी गळतं, हे गळतं, असं डिफेक्ट्स आहेत, बिल्डरच्या विरुद्ध तुम्हाला अर्ज करायचा, तुमचा फ्लॅट 50 लाखाचा आहे, त्याचा फीस 500 रुपये. अशा पद्धतीने अत्यंत सोयीचं असं न्यायालय हे आपल्याला उपलब्ध आहे. ते प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आहे. त्या जिल्ह्याच्या ठिकाणच्या न्यायालयाला काही पैशाच्या दृष्टिकोनातून 1 कोटीपर्यंतची त्याला आता इथे जिल्ह्याचं हे असेल तर राज्याच्या ठिकाणी असलेलं मुंबईला. आणि त्याच्यानंतर हे खंडपीठ जे आहे ते आपल्याकडे संभाजीनगरला पण एक आहे, नागपूरला एक आहे, मुंबईला एक आहे. त्याच्यामुळे आपल्याला त्या राज्याच्या ठिकाणी जायचं असेल तर ही सोय आहे. आणि तिथूनही निकाल नीट लागला नाही आपल्या मनासारखा तर आपल्याला केंद्राच्या ठिकाणी केंद्रीय आयोग आहे त्या आयोगाकडे आपल्याला जाता येतं. आणि तिथेही तुम्हाला काही नाही झालं तर आपल्याला सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा जाता येतं. याचा अर्थ असा आहे की ही जी काही कोर्टाची प्रणाली आहे ही सगळी प्रणाली ही कोर्ट माध्यमाला जोडलेली गेलेली आहे. सुप्रीम कोर्टापासून ते खालीपर्यंत आपल्याकडे त्या अशा पद्धतीने जोडल्या गेलेली आहे. या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला अजून जो एक अधिकार दिलेला आहे तो म्हणजे कंझ्युमर एज्युकेशनचा. आणि म्हणून तुम्हाला सगळ्या ठिकाणी ग्राहक जागोच्या जाहिराती, प्रत्येक बँक ही ग्राहकांसाठी म्हणून मेळावे घेणं, त्याच्यानंतर MSCBचे असेल त्या ग्राहकाचे मेळावे असे सगळे घेत असतात. आणि ते एवढ्यासाठीच घेतात की या कायद्याच्या याच्यामध्ये ही प्रोव्हिजन झालेली असल्यामुळे हे ज्ञान त्यांनी आपल्याला द्यावं लागतं. त्यासाठी ती व्यवस्था केलेली आहे कायद्याच्या अंतर्गत. श्रोत्यांनो, आता एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे सायबर क्राईमच्या विषयीचं सगळेच जण आपण घाबरून गेलेलो आहोत. आपला अकाउंट नंबर कोणी चोरेल का, त्यासाठी सुद्धा म्हणून चांगली व्यवस्था आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सायबर सेल जे निर्माण केलेले आहेत पोलीस खात्यांनी, त्या खात्याकडे तुम्हाला सगळी माहिती तुम्हाला घेण्यासाठी म्हणून सोय केलेली आहे. अनेक ठिकाणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत आणि स्थानिक पोलीस स्टेशन किंवा स्थानिक जी कोणती व्यवस्था असेल त्याच्या मार्फत आपण तिथले जे मोठे अधिकारी असतात त्या अधिकाऱ्यांना बोलावतो आणि सगळ्यांना सायबर क्राईमच्या संबंधीची माहिती, अगदी मोबाईल कसा हाताळावा इथपासून ते अगदी काही चुकी झाली तर किंवा काही गडबड झाली किंवा आपण काही फसवायला गेलो बँकेच्या याच्यामधनं तर कुठे कंप्लेंट करावी, काय करावी, याची सगळी माहिती ते आपल्याला सायबर क्राईम
वाले देतात. हे सगळ्यात जमीची बाजू आहे आणि आवश्यक गोष्ट आहे. आता खरं म्हणजे असं आहे की तुम्ही म्हणाल की अरे कोर्टाच्या सगळ्या कोण त्याच्यामध्ये भानगडत पडेल, 10-20 हजार रुपयाचं नुकसान असतं, आपण कशाला जायचं वगैरे. अशा वेळी आता एक चांगली व्यवस्था ही झालेली आहे आणि जी पूर्वीपासून पण होती, ते म्हणजे आपल्या जिल्ह्याच्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याकडे जाऊन तुम्हाला झालेली जी काही फसवणूक आहे त्या फसवणुकीचा अर्ज त्याच्याकडे लिहून देऊ शकता. दर महिन्याला ग्राहक संरक्षण परिषद नावाची जी एक यंत्रणा आहे उभी केलेली, त्या यंत्रणेची बैठक होत असते. त्या बैठकीमध्ये हा विषय ते घेतात आणि घेतल्याच्या नंतर त्याचं नीट समाधान तुम्हाला मिळेल यासाठी तुम्हाला पत्रव्यवहार सुद्धा करतात. आणि सगळ्यात महत्वाचं आहे, डीएसओ आपला जिल्हा पुरवठा अधिकारी हे इतकं जवळचं नात्याचा आपला माणूस आहे की त्याच्याकडे नेऊन दिल्याच्या नंतर तो तिथून जो योग्य खातं आहे त्या खात्याकडे ते पाठवतात. म्हणून साधा एका कागदावर पुराव्यानिशी त्याला रिसिप्ट असेल तर ती जोडून त्याची झेरॉक्स जोडून एक अर्ज करायचा आणि तो जिल्हा पुरवठा अधिकारी तथा ग्राहक संरक्षण विभाग या नावाने तो तिथं जर दिला आपण तर तुमची कोणतीही अडचण असो त्या अडचणीवरचा त्यांना समाधान हे नक्कीच करावं लागतं. पण ग्राहकाचे काही कर्तव्य पण आहेत. पहिलं कर्तव्य असं की कोणतीही गोष्ट खरेदी करत असताना मी पक्की पावती घेऊन खरेदी करेन. दुसरं, मी उपभोगावर संयम ठेवेन. आणि तिसरं म्हणजे आपण स्वदेशीचा आग्रह धरला पाहिजे. माझ्या जिल्ह्यामध्ये किंवा माझ्या गावामध्ये तयार होणारा भाजीपाला हा मी विकत घेणं हे जसं आपण सहजपणे करतो तसंच माझ्या जिल्ह्यामध्ये तयार होणारी गोष्ट मी विकत घेतली पाहिजे. थोडीशी महाग असेल तरी हरकत नाही, पण अशा सगळ्या फॅक्टरीज ह्या तुमच्या माझ्या शेजारी इथे आहेत हे लक्ष ठेवायचं. कधीही उत्पादन घेत असताना स्थानिक उत्पादन घेतणं हे म्हणजे आपल्या देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातून, ग्राहकाच्या हिताच्या दृष्टिकोनातून आहे असं नेहमी लक्षात ठेवावं. तर मग मात्र हळूहळू ग्राहकाला कोणी सहजपणे फसवणार नाही हे निश्चित आहे. धन्यवाद. जय हिंद, जय ग्राहक. वस्तू विक्रेते तसंच सेवा प्रदात्यांकडून ग्राहकांची दिशाभूल होण्याचे किंवा फसवणूक करण्याचे प्रकार समोर येतात. अशा प्रकारे फसवणूक झाल्यास ग्राहकांनी कुणाकडे संपर्क करावा याबाबत छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी माहिती दिली. ते म्हणाले, दरवर्षी आपण 15 मार्च हा जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा करत असतो. यामध्ये ग्राहकाच्या हिताचं संरक्षण करणे, ग्राहकांना आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव करून देणे आणि ग्राहकाच्या हितासाठी काय महत्वाचे उपाययोजना आहेत याबद्दलची आज विचार, चर्चा, मार्गदर्शन इत्यादी गोष्टी आजच्या या कार्यक्रमामध्ये करण्यात आल्या. यामध्ये जवळपास सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी आपल्या विभागामार्फत काय काय कारवाई केली जाते आणि लोकांना, ग्राहकांना काय काय सेवा दिल्या जातात याचं सादरीकरण करण्यात आलं. ज्यामध्ये फूड अँड ड्रग्ज डिपार्टमेंट होतं, त्यानंतर वजन व मापे निरीक्षक यांचं डिपार्टमेंट होतं, त्यानंतर आरटीओ ऑफिस, त्यानंतर परिवहन महामंडळ, या सगळ्या विभागाच्या लोकांनी आपापल्या विभागाची माहिती त्यांना सादर केली आहे. ग्राहकांना कुठल्याही गोष्टीबद्दल जर काही त्रास झाला, अडचण आली किंवा त्यांचं हित जोपासलं जात नाही असं त्यांना जर जाणीव झाली तर ते ग्राहक तक्रार मंचामध्ये आपला अर्ज सादर करू शकतात. किंवा एखाद्या वस्तूबद्दल त्याचे दर बरोबर नाही किंवा वस्तूची क्वालिटी बरोबर नाही, जर काही तक्रार असेल, आपण ज्या काही वस्तू घेतो पैशाच्या बदल्यामध्ये, स्वरूपामध्ये, तर त्या संदर्भात ते आपल्याला जिल्हा ग्राहक तक्रार मंचाकडे आपली रितसर लेखी तक्रार पावती जोडून करता येते आपल्याला. त्यामुळे त्यांचं जे काही नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई किंवा त्यांच्या हिताचं रक्षण या ग्राहक मंचामार्फत केलं जातं. मुख्य त्यात मागचा उद्देश असा होता की ग्राहकांना जनजागृती करणे, ग्राहकांमध्ये जनजागृती करून त्या लोकांना चांगल्या वस्तू कमी मोबदल्यामध्ये कशा मिळायला पाहिजे याबद्दलचं मार्गदर्शन करण्यात आलं. यामध्ये जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे आमचे सर्व अशासकीय सदस्य, त्याचबरोबर शासकीय सदस्य हे सगळे हजर होऊन त्यांनी सगळ्यांनी या चर्चेमध्ये भाग घेतला आणि सगळ्यांनी आपले मते मांडली. यामध्ये यावर्षीचं आपलं जे थीम होती ती सेफ प्रोडक्ट आणि कन्फर्म कंझ्युमर्स, म्हणजे कॉन्फिडंट कंझ्युमर्स ही त्याची संकल्पना होती. म्हणजे सेफ प्रोडक्ट माणसाला जर मिळाला तर त्याच्यामध्ये कंझ्युमरचं समाधान पूर्णपणे होईल अशी या थीम होती. त्यामध्ये सर्वांगीण चर्चा झाली. ग्राहकांना जर कुठल्याही गोष्टीमध्ये जर आपण फसवल्या गेलं किंवा त्यांचे नुकसान झालं असं जर त्यांना जाणीव झाली असेल तर ते जिल्हा ग्राहक तक्रार मंच यामध्ये रितसर अर्ज करू शकतात.
सदरच्या मंचामध्ये त्यांच्या अर्जाची सुनावणी केली जाते. सदरचा मंच हा ग्राहक संरक्षण अधिनियम या अंतर्गत कारवाई करत असतो आणि यामध्ये जर निश्चितपणे जर त्यांचं ग्राहकाची फसवणूक झाली किंवा त्यांची लुबाडणूक झाली असं जर कळालं तर योग्य ती त्यांच्या विरुद्ध कारवाई सुद्धा केली जाते. त्यामुळे ग्राहकांनी कुठेही जर त्यांना जर असं वाटत असेल की आपल्या विरुद्ध काहीतरी कारवाई चुकीची झालेली आहे तर ते तात्काळ आमच्या जिल्हा ग्राहक मंचामध्ये संपर्क साधून आपला रितसर अर्ज सादर करू शकतात. याला वकील पण लावता येते आपल्याला. याचं ऍप्लिकेशन आपण स्वतः दाखल करतो त्या मंचामध्ये. दाखल केले की ते आपल्याला कळवतात की याच्यामध्ये तुमची बाजू तुम्ही स्वतः मांडणार आहे का तुमचे वकील मांडणार आहेत. तर आपल्याला जर तसं रितसर बाजू मांडता येत नसेल तर आपण आपला वकील पण तिथं नेमू शकतो आपण त्याच्यामध्ये. प्रासंगिक हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादर करते समरजित ठाकूर, निर्मिती सहाय्य धनंजय ब्रह्मपूरकर.